नटराजाला विनम्र अभिवादन करून संदीप मदाने सविनय सहर्ष सादर करीत आहे एक मनोगत आत्मकथन पितामह भीष्मांचे। लहानपणापासून महाभारतातील कथांमध्ये ऐकलेले, पाहिलेले आणि त्यातून समजलेले, सापडलेले, जाणवलेले पितामह भीष्म, प्रदीर्घ आयुष्यातील सल, वेदना, व्याकुळता, घेतलेल्या निर्णयांची बोझ, खंत अशा अनेक भावभावनांचं हे काल्पनिक शब्दचित्रण आप्तांनी दिलेल्या घावांच्या शरपंजरीवर आयुष्याच्या अवलोकनात हाती काय उरलं हा प्रश्नच अस्वस्थ करतो। आणि म्हणूनच देवव्रत ते भीष्म हा प्रवास सोपा नसतो। लेखिका सौ शिल्पा संदीप मदाने, संकल्पना आणि सादर करते संदीप मदाने। हे कुरुक्षेत्र, ही युद्धभूमी आता शांत झाली। रथांचे, शस्त्रांचे आवाज किंकाळ्या थांबल्या आहेत। उरल्या आहेत त्या केवळ संपलेल्या युद्धाच्या विखुरलेल्या खुणा। गळून पडलेली शस्त्रास्त्र, विस्कटलेले मुकुट, निखळलेली चाकं, तुटलेले रथ आणि त्यात अडकलेली वस्त्रांची लक्तर। साधी रेशमी फरझरी वस्त्र, पण रक्तानं माखलेली। रक्तामासाच्या या चिखलात विधवांचे विलाप, कोलेकुई, कुत्र्यांची विवळणी ऐकू येत होती। आणि आता ओळखीचे पायरव सुद्धा ऐकू येणं कमी झालं। आणि या सगळ्या गराड्यात मी असा स्थानबद्ध शरपंजरीवर जखडलेला मी हस्तिनापूर नरेश, पिता महाराज शंतनू आणि माता गंगा यांचा 8वा आणि एकमेव जिवंत राहिलेला पुत्र देवव्रत म्हणजेच गंगापुत्र भीष्म। या पृथ्वी तलावरची आजची माझी ही शेवटची रात्र। उद्या उत्तरायण सुरू होताच मी हा देह त्यागीन आणि तना मनाच्या वेदनेतून मुक्त होईन कायमचा। पण मनात विचारांचं थैमान, काय खरं काय खोटं, धर्म अधर्म, नैतिक अनैतिक, संभ्रम, नुसते संभ्रम। आणि या भेसूर शांततेत माझ्या चुकांची, चुकीच्या निर्णयांची आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यांची पिशाच्च फेर धरून नाचतायत माझ्याच भोवती आणि मला जाब विचारतायत। ती अंबा येते, इकडून गांधारी आणि द्रौपदी, कुंती, आणि ह्या बाजून दुर्योधन, कर्ण। त्यांच्या डोळ्यातले प्रश्न मला उत्तर मागतायत। आणि तो पहा माझा प्रपौत्र अभिमन्यू, रणांगणातल्या त्याच्या पराक्रमाच्या कौतुकाच्या अपेक्षेनं बघतोय माझ्याकडे। पण त्याच्या डोळ्यातली ती कोवळी उद्ध्वस्त स्वप्न मला भेदून टाकतायत। असह्य होतंय सगळं। हे असं अपेक्षित नव्हतं। कुठे चुकलो असेल? कुठले निर्णय चुकीचे ठरले? महादेवास स्मरून सांगतो की मी कधीच कुठलेच निर्णय माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेच नव्हते। पण त्या निर्णयांच्या गर्भात आजच्या या भीषण संहाराची बीज दडली असतील याची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती। ती मी हस्तिनापुरात पाय ठेवला त्या क्षणापासून या क्षणापर्यंत केवळ आणि केवळ कर्तव्यच बजावत राहिलो। उत्तराधिकारी म्हणून सर्वार्थानं योग्य असूनही, युवराज्याभिषेक झाला असूनही राजसत्तेचा त्याग आणि ऐन तारुण्यात संसार सुखाचा त्याग, तोही केवळ पित्याच्या विवाह सुखाकरताच।
आणि त्यासाठीच मी अखंड ब्रह्मचर्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली आणि जोपर्यंत हस्तिनापूरचं सिंहासन योग्य हातात आहे याची खात्री होत नाही तोपर्यंत प्राण त्यागणार नाही अशी दुसरी प्रतिज्ञा करून पिता महाराजांनी दिलेलं इच्छा मरणाचं वरदानही मी हस्तिनापूरचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठीच वापरलं, स्वतःसाठी कधीच नाही. आणि म्हणूनच या रणांगणात मी अजिंक्य ठरत असताना माझ्या लाडक्या अर्जुनाला मी माझ्याच मृत्यूचं रहस्यही सांगितलं. त्यानुसारच युद्धाच्या 10व्या दिवशी अर्जुन आपल्या रथातून शिखंडीला घेऊन मला सामोरा आला. शिखंडी रूपात गतजन्मीची अंबा होती. आठवतंय मला मी काशी राजाच्या अंबा, अंबिका, अंबालिका या 3ही कन्यांचं अपहरण केलं ते विचित्र वीर्याशी त्यांचे विवाह करून कुरुवंशाच्या वृद्धीसाठीच. अंबिका, अंबालिका हस्तिनापूरच्या कुलवधू बनल्या. पण मोठी कन्या अंबा तिनं शल्व राजाला मनानं वरलं असल्यामुळे मी तिला आदरपूर्वक शल्व राजाकडे पाठवलंय. पण दुसऱ्यानं हरण केलेल्या स्त्रीचा स्वीकार शल्वराजानं केला नाही. अंबेशी विवाह करण्याची गुरु परशुरामांची आज्ञा मी स्वीकारू शकलो नाही आणि हरण केलेल्या स्त्रीचा स्वीकार करायचा हा क्षात्र धर्मही पाळू शकलो नाही. तो केवळ आणि केवळ माझ्या भीष्म प्रतिज्ञेमुळेच. मान्य आहे की यामुळे यत्किंचितही चूक नसताना अंबेच्या आयुष्याची दुर्दशा झाली. पण मी हे मुद्दामून केलं नव्हतं आणि भीष्मा माझ्या पुढील जन्मी मी तुझ्या मृत्यूचं कारण बनेन असं म्हणत अंबेनं आपले प्राण त्यागले. दुर्दैव. मला ते अंबेचं दुर्दैव वाटलं, पण दुर्दैव माझंच होतं. आणि या महायुद्धात शिखंडी रूपातील अंबा माझ्या समोर उभी ठाकली ते माझा मृत्यू समीप आहे हे दर्शवण्यासाठीच. अंबेच्या आडून येणारे अर्जुनाचे बाण झेलत मी स्तब्ध उभा राहिलो, पण धनुष्य खाली टाकलं नाही. नाहीतर माझ्या प्राणप्रिय अर्जुनानं माझ्यावर असा शरवर्षाव केलाच नसता. आणि आज या शरपंजरीवरून आयुष्याच्या शेवटच्या रात्री आभाळाच्या काळ्या पटलावर लख लख दिसतंय माझं संपूर्ण जीवन. हस्तिनापूरच्या सिंहासनावर मीच बसवलेल्या माझ्या सावत्र भावंडांचीच नव्हे तर त्यांच्या पुत्रांची प्रपौत्रांचीही चिंता आणि हस्तिनापूरच्या सिंहासनाच्या संरक्षणाचं दायित्व मी आजन्म सांभाळलं संपूर्ण निष्ठेनं. विचित्र वीर्याच्या मृत्यू पश्चात नेत्रहीन धृतराष्ट्राऐवजी मी पंडूचा राज्याभिषेक केला. पण ज्या क्षणी शरीर सुखाच्या लालसेनं तू स्त्रीजवळ जाशील त्या क्षणीच तुझा मृत्यू होईल या किंदम ऋषींच्या शापामुळे पंडूनं आपल्या दोन्ही पत्नी कुंती आणि माद्रीसह वनवास स्वीकारला. तेव्हा मग मीच नेत्रहीन धृतराष्ट्राला राज्यकारभार सोपवला. यथावकाश धृतराष्ट्राचा विवाह गांधार नरेश सुबलची कन्या गांधारीशी झाला. गांधारच्या राज्यसभेत मांडलेला शक्तिशाली हस्तिनापूरचा हा विवाह प्रस्ताव नाकारणं गांधार नरेशला शक्यच नव्हतं. माझ्या या प्रस्तावामुळे बुद्धिमान रूपवान गांधारीचा विवाह नेत्रहीन धृतराष्ट्राशी झाला. धृतराष्ट्राशी विवाह तिच्यावर लादला गेला. ते सलणारं दुःख आपल्या नजरेत कोणालाही दिसू नये म्हणून गांधारीनं स्वतःच्याच डोळ्यावर पट्टी बांधून आजीवन अंधत्व स्वीकारलं. हस्तिनापूरची राणी होऊन काय मिळालं गांधारीला? आयुष्यभर स्वीकारलेलं की लादलेलं अंधत्व आणि या युद्धात झालेला तिच्या 100 पुत्रांचा मृत्यू. तिच्या ह्या दुर्दैवाला कारणीभूत मी आणि फक्त
फक्त मीच. गांधारी, हा भीष्म तुझा अपराधी आहे. क्षमा कर या भीष्माला, क्षमा कर या अभागी पितामहाला. आता शेवटच्या क्षणी माझ्या निर्णयांनी दुसऱ्यावर काय परिणाम झाले असतील, त्यांनी किती यातना भोगल्या असतील हा विचार करतोय, ज्याचा आता काहीही उपयोग होणार नाही. मी असाच नशिबाच्या दुष्ट चक्रात अडकतच गेलो माझ्या नकळत. अशाच एके दिवशी पंडूपत्नी कुंती विधवा वेशात 5 मुलांसह हस्तिनापुरात माझ्यासमोर उभी राहिली. वनवासात जाताना तर पंडूला पुत्र नव्हते आणि होण्याची शक्यताही नव्हतीच. तेव्हा कुंतीनं तिला विवाहापूर्वीच दुर्वास ऋषींनी दिलेल्या वरदानाविषयी सांगितलं. वनवासात पंडूच्या आज्ञेनं या वरदानाचा उपयोग करून कुंतीनं युधिष्ठिर, भीम, अर्जुन या 3 आणि माद्रीनं नकुल, सहदेव ह्या 2 पुत्रांना जन्म दिला. पण पुढे एके दिवशी पंडूनं माद्रीला अभिलाषेनं जवळ घेतलं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि या अपराधी भावनेनं माद्रीही त्याच्या समवेत सती गेली. मग पंडुपुत्रांच्या भविष्याच्या काळजीनं कुंती हस्तिनापुरात परत आली. महर्षी वेदव्यासांच्या कृपेनं गांधारीलाही 100 पुत्र झाले. हस्तिनापूरचा राजप्रासाद आता माझ्या प्रपोत्रांच्या हास्यानं उल्हासानं काठोकाठ भरून वाहत होता. गुरु द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व राजपुत्रांचं प्रशिक्षण सुरू होतं. त्यांना शिकताना, मोठं होताना बघण्याचा हा काळ ती पटकन संपून गेला. केवळ राजपुत्रांकरताच आयोजित कौशल्य स्पर्धेचा दिवस होता. अचानक कर्ण तिथे आला अर्जुनाशी प्रतिस्पर्धा करण्यासाठी. तेव्हा त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं. पण कर्ण सूतपुत्र नव्हताच. सूर्याचं वरदान कुंतीपुत्र होता, प्रथम पांडव होता, पण विवाहापूर्वी जन्मलेला आणि म्हणून त्यागलेला. कर्णाच्या जन्माचं रहस्य मी कौशल्य स्पर्धेच्या दिवशीच उघड केलं असतं तर दुर्योधनानं केवळ स्वार्थापोटीच अंग देशाचं राज्य देऊन त्याच्याशी मैत्री संपादन केली नसती. महायुद्धाच्या वेळी हा कौंतेय कर्ण राधेय कर्ण म्हणून कौरवांच्या बाजूनं लढला नसता आणि मुख्य म्हणजे कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्धच झालं नसतं. हे कौंतेया, तुझा अधिकार काय होत आहे मला माहीत होतं आणि अधिकार असून तो न मिळणं म्हणजे काय हे मी अनुभवलं होतं. मी माझे अधिकार स्वतःहून सोडले होते, पण पुत्रा तुझा अधिकार आहे हे तुला माहितीच नव्हतं. तुझा अधिकार, तुझा सन्मान मी तुला परत देऊ शकत होतो. हे ज्येष्ठ पांडवा, तुझं जन्माचं रहस्य माहीत असल्यामुळेच मी सेनापती होतो तोपर्यंत तुला पांडवांच्या विरुद्ध प्रत्यक्ष युद्धात उतरू दिलं नाही. कौंतेय, क्षम्यताम्. कौशल्य स्पर्धेनंतर हस्तिनापुरात दिवसागणिक गोष्टी बिघडत होत्या, चुकीच्या दिशेनं जात होत्या आणि मी फक्त पाहत राहिलो. पंडूचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिराला जेव्हा हस्तिनापूरचा उत्तराधिकारी घोषित करण्याचं योजलं तेव्हा दुर्योधनाला हा त्याच्यावरील अन्याय वाटला. त्यामुळे तो पांडवांचा अधिकच द्वेष करू लागला आणि या द्वेषाग्नीत भर टाकायचं काम केलं ते सुडाग्नीनं भारलेल्या गांधारी बंधू शकुनीनं. शकुनी गांधार नरेश सुबलचा सगळ्यात धाकटा पुत्र. गांधारीचा नेत्रहीन धृतराष्ट्राशी झालेल्या विवाहामुळे तिच्यावरील झालेला अन्याय, त्यातच तिनं डोळ्यावर पट्टी बांधून स्वीकारलेलं आजीवन अंधत्व आणि एका गैरसमजुतीमुळे संपूर्ण गांधार परिवाराचा अन्न पाण्या वाचून हस्तिनापूरच्या कैदेत स्वतःच्या डोळ्या देखत झालेला मृत्यू
ह्या सर्व गोष्टींमुळे शकुनीच्या मनात प्रचंड राग होता. हस्तिनापूरचा सूड घेण्याची तो संधीच शोधत होता. दुर्योधनाचा पांडवांबद्दलच्या द्वेषाचा उपयोग शकुनीनं हस्तिनापूर विरुद्ध कुरुवंशाविरुद्धच करायला सुरुवात केली. अति पुत्र प्रेमामुळे धृतराष्ट्र दुर्योधनाच्या अहंकाराकडे, चुकांकडे, तो पांडवांविरुद्ध करत असलेल्या षडयंत्रांकडे दुर्लक्षच करत राहिला. आणि मला हे सगळं कळत होतं. मी हे थांबवू शकत होतो, पण मी माझ्याच प्रतिज्ञेनं बांधलो गेलो होतो. मी की प्रतिज्ञेची ढाल पुढे करून वाचवत होतो स्वतःला निर्णयांच्या परिणामांच्या दायित्वापासून, की मीही डोळ्यावर पट्टी चढवली होती आदर्शवादाची. खरे तर या प्रतिज्ञेने माझे हात मुळी बांधलेच गेले नव्हते. उलट ताकद दिली होती माझ्या हातात अयोग्याला रोखण्याची. पण कदाचित नाही, मी कधी असा विचार केलाच नाही. कित्येक निर्णय घेताना माझ्या समोर पर्याय होते, पण मी केवळ एकाच दृष्टिकोनातून बघत गेलो. योग्य अयोग्य समजत असूनही कुरुवंश रक्षक बनण्याच्या अभिमानात आणि प्रतिज्ञेच्या ओझ्याखाली मी निर्णय घेत गेलो. पण काही निर्णय जर मी वेगळे घेतले असते तर कदाचित माझी असहाय्यता दुर्योधन आणि शकुनीनं ओळखली. त्यांचा उद्दामपणा वाढत गेला आणि मी पांडवांना फक्त धीर देत राहिलो. दुर्योधनानं तर लाक्षागृहात पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, पण पांडव त्यातून वाचले. दुर्योधनावर लांछन येऊ नये म्हणून मी पांडवांनाही पुत्रवत मानतो हे केवळ दर्शवण्याकरता धृतराष्ट्रांनी औदार्याचा देखावा करत राज्याच्या सीमेवरील निबिड अरण्य खांडव वन पांडवांना त्यांचा हिस्सा म्हणून दिलं. पण पांडवांनी त्या खांडव वनाचं रूपांतर ऐश्वर्य संपन्न राजधानीत इंद्रप्रस्थात केलं. द्रौपदीशी झालेल्या विवाहानं पांचाल नरेश द्रुपदचं सामर्थ्य पांडवांबरोबर होतच, आणि अर्जुनाचा विवाह श्रीकृष्णाची बहीण सुभद्रेशी झाल्यामुळे यादवांचंही प्रचंड पाठबळ पांडवांना मिळालं. या सगळ्या गोष्टींमुळे दुर्योधनाचा पांडवांप्रती द्वेष मत्सर हा वाढतच गेला. शकुनीनं ही संधी हेरली. द्यूत खेळण्याचा प्रस्ताव पांडवांपुढे मांडला आणि युधिष्ठिरानंही तो स्वीकारला. द्यूत खेळ म्हणून चालू होतं तोवर ठीक होतं, पण त्यानंतर त्याचं रूप बदलत गेलं, भयंकर झालं. शकुनीचे कपटी फासे पडत गेले. युधिष्ठिरानं आपली संपत्ती, शस्त्रास्त्र, राज्य आणि आपले 4ही भाऊ, अगदी स्वतःलाही पणाला लावलं आणि सारं हरतच गेला. मग सर्व पांडवांनी कौरवांचे दास्यत्व स्वीकारलं. आणि नंतर युधिष्ठिरानं पत्नी द्रौपदीलाही पणाला लावलं. काहीतरी भयंकर अघटित घडणार आहे अशी अशुभाची टिटवी मनाच्या तळघरात टिवटिवत होती. मला ते सगळं थांबवायचं होतं, पण त्या अघटित भीषणतेच्या कल्पनेचं सावट माझ्या तनामनावर इतकं गडद झालं होतं की मी पुतळ्यासारखा स्तब्ध झालो, विचार शून्य. आणि पितामह कुरुवंशाच्या कुलवधूचा भर सभेतला हा अपमान थांबवा पितामह. द्रौपदीच्या या आर्त स्वरांनी मी भानावर आलो. भर सभेत द्रौपदीच्या वस्त्राला हात घातलेला दुःशासन उभा होता. द्रौपदीचा विलाप, अपमानानं द्वेषानं संतापलेली द्रौपदी, रजस्वला एक वस्त्रा अतबल द्रौपदी. पांडवांसह सारी सभा शर्मेनं मान खाली घालून बसली होती दिग्मूढ. दुर्योधन, कर्ण, शकुनी आवेशानं ओरडत होते, हसत होते. कुरुवंशाच्या कुलवधूचं चिरहरण. महादेवा, अरे काय हा प्रसंग घडतोय? कुरुवंशाचं हे अधःपतन,
हे सगळं मला थांबवायलाच हवं. आत्ताच्या आत्ता. दुःशासना थांब. क्षणभर सगळं थांबलं. पण माझा प्रयत्न, क्षीण प्रयत्न एका वाक्यानं मोडून पडला. पितामह, तुमची निष्ठा केवळ सिंहासनाप्रती आहे. दुर्योधन मला गरजला. पुढचं काहीच ऐकू आलं नाही. मी हताशपणे सिंहासनावरील धृतराष्ट्राकडे पाहिलं. तो खाली मान घालून बसला होता. तो खरंच इतका लाचार होता की पुत्राच्या या अविवेकी कृतीलाही थांबवण्याचं धारिष्ट्य त्याच्यात नव्हतं. ह्या अविवेकी कृतीला थांबवायचं धारिष्ट्य तर मीही नाही दाखवलं. हा गंगापुत्र भीष्म, परशुराम शिष्य भीष्म, ज्याच्या शौर्याच्या कर्तव्यनिष्ठेच्या गाथा सांगितल्या जायच्या, तो दिग्मूढपणे बसून राहिला. कुलवधूच्या वस्त्रांना घातलेला हात समूळ उपटून टाकण्याची शक्ती ज्या हातात होती, ह्या अविवेकी कृतीला आवेशानं ओढून प्रोत्साहन देणाऱ्यांची मस्तक धुळीला मिळवण्याचं सामर्थ्य ज्याच्या एका बाणात होतं, तो इतका लाचार, ज्याला आपल्या कुलवधूच्या शिलाचं रक्षण करता आलं नाही, तो स्वतःला कुरुवंश रक्षक म्हणतो. धिक्कार, धिक्कार असो माझ्या शौर्याचा, माझ्या पराक्रमाचा आणि माझ्या पौरुषत्वाचा. एका असहाय्य अबलेचं रक्षण करू शकलो नव्हतो. मी त्याच क्षणी संपलो होतो. कुरुश्रेष्ठ म्हणून, हस्तिनापूरचा रक्षक म्हणून आणि पितामह म्हणूनही. गांधारीनं पुढं येऊन मग सगळं थांबवलं. राजसभेला जाब विचारला. मग धृतराष्ट्रानं द्रौपदीला वरदान देऊन तिचे पती, त्यांचं राज्य सारं परत केलं. पण खरंच सगळं परत करता आलं? वरकरणी सगळं सुरळीत दिसत असलं तरी आतमध्ये द्वेष, क्रोध, सुडाग्नी भडकला होता. त्याचा न दिसणारा दाह जाणवत होता. हा सुडाग्नी कशाचा आणि कुणाचा दाह करून शांत होईल कळत नव्हतं. आणि पुन्हा एकदा कारस्थानी शकुनीनं द्यूताचे फासे फेकले. युधिष्ठिरामुळे पांडव पुन्हा फसले, पुन्हा हरले. आणि त्याचंच फलित म्हणून 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात घालवून पांडव परत आले. भीषण युद्धाच्या संकटाची काळी छाया हस्तिनापूरवर फिरट्या घालत होती. पांडवांचा शांती दूत म्हणून आलेल्या श्रीकृष्णाचाही दुर्योधनानं अपमान केला. आणि सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन द्यायला दुर्योधनानं नकार दिला. शांती वार्ता असफल झाली. महायुद्धाची घोषणा झाली तेव्हाही मी ठामपणे सांगू शकत होतो की कौरव पांडव दोघही मला सारखेच. त्यामुळे मी कोणाच्याही बाजूनं युद्धात उतरणार नाही. पण राजनिष्ठेने सत्यनिष्ठेवर मात केली आणि मी सेनापती पदही स्वीकारलं. मग कुरुक्षेत्रावर 2 विभागात वाटला गेलेला समुच्चय भारत होता. भीषण युद्धाला प्रारंभ झाला. लाखो सैनिकांचे, रथी महारथींचे, महायोद्ध्यांचे बळी ही समरभूमी घेत होती. शरीरावरील घावांपेक्षा मनावरील घाव अधिक गहिरे होत होते. घाव दुर्योधनाच्या अपमानास्पद शब्दांचे, वर्तनाचे, आप्तांच्या पौत्र प्रपौत्रांच्या मृत्यूच्या वार्तांचे. युद्धाच्या 10व्या दिवशी मी अर्जुनाकडून ही शरपंजरी स्वीकारली. पुढे 8 दिवस चाललेल्या युद्धानं मात्र नैतिकतेचे, धर्माचे सगळे नियम, बंधनं मोडून टाकले होते. युद्धाच्या 13व्या दिवशी द्रोण रचित चक्रव्यूह भेदताना अर्जुन पुत्र, माझा प्रपौत्र अभिमन्यू, त्याची हत्या केली. हो, अधर्मानं केलेली हत्याच.
कर्ण, दुर्योधन, दुःशासन, अश्वत्थामा यासारख्या महायोद्ध्यांनी एकत्रित त्या निशस्त्र बालकावर चहूबाजूंनी हल्ला केला. रथाचं चाक उचलून अभिमन्यू निकरान लढत राहिला शेवटच्या श्वासापर्यंत. त्यानंतर सुरू झालेल्या क्रूर युद्धानं तर अनैतिकतेच्या अधर्माच्या परिसीमाच ओलांडल्या. द्रोण, जयद्रथ यांचा वध, निशस्त्र कर्णाचा अर्जुनानं केलेला वध, भीमानं दुःशासनाची छाती फोडली, चिरली आणि ते रक्त, गदा युद्धात भीमानं दुर्योधनाला केलेला जांघेखालचा प्रहार, त्याच रात्री द्रोणपुत्र अश्वत्थामानं 5 निद्रिस्त पांडव पुत्रांची मस्तक चाटली. द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नाला पशुवत ओरबाडून मारलं आणि अभिमन्यू पत्नी उत्तरेच्या गर्भातील बालकावर अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलं. सर्व अमानुष. आणि अखेर दुर्योधनाच्या अंतानं या अधर्मी धर्मयुद्धाचा शेवट झाला. कपाळावरची भळबळती जखम आणि शापित चिरंजीवित्वाचे भोग नशिबी घेऊन अश्वत्थामा जंगलात निघून गेला. भीषणतेनंतरची ही सर्वत्र पसरलेली भयान शांतता, ही शांतताच मला शांत करते, अस्वस्थ करते. पितामह होतो मी या कुरुवंशाचा, केवढा मोठा परिवार होता माझा, पण या कुरुक्षेत्राच्या महायुद्धानं सगळं संपवलं माझ्या डोळ्यात देखत. का हे घडलं असं? कमीच कारणीभूत होतो या सगळ्याला, आणि म्हणूनच असा एकटा कितपत पडलोय या रणांगणात. का आपल्याच वंशाचा विस्तार आपल्याच डोळ्यासमोर विलयांकित होताना पाहण्याचं दुर्भाग्य या वृद्ध भीष्मावर आलं. इतकी करुण शोकांतिका दुसरी कुठलीच नसावी. दुर्दैव, केवळ शापी दुर्दैवच. या सर्व नाशाला जर कोणी जबाबदार असेल तर ती केवळ माझी निष्क्रियता. माझ्या प्रतिज्ञेपेक्षाही जास्त कारणीभूत ठरली माझी निष्क्रियता, केवळ निष्क्रियता. एखाद्या दुर्बलानं आचरण करावं तसं आचरण या भीष्माकडून व्हावं. हस्तिनापूर रक्षक बलशाली अजिंक्य भीष्मानं अतबल व्हावं, लाचार व्हावं. धृतराष्ट्र गांधारीला हे दिसत नव्हतं, पण लक्षातही येत नव्हतं. आंधळ्या पुत्र प्रेमानं त्यांच्या लक्षात येत नव्हतं असं क्षणभर जर मानलं तरी पण मी तर नेत्रहीन नव्हतो. माझ्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या चुकीच्या घटना मी थांबवायलाच हव्या होत्या, आणि शक्य होतं मला हे सगळं. अधिकार होता माझा तो. त्याच अधिकारानं मी शकुनीची कपटी कारस्थानं लक्षात येताच त्याला गांधार देशी परत धाडून द्यायलाच हवं होतं. धृतराष्ट्राला राजाच्या कर्तव्याची जाणीव द्यायलाच हवी होती. दुर्योधनाला योग्य समज द्यायला हवी होती, आणि नसतं ऐकलं तर शासनही करायलाच हवं होतं. आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ती द्यूत क्रीडा. खेळ संपून अधर्म सुरू झाला तेव्हाच थांबवायला हवी होती. म्हणजे पुढच्या अप्रिय अनैतिक घटना घडल्याच नसत्या, आणि माझ्या हस्तिनापूरला उद्ध्वस्त करणारे विदारक रण झालंच नसतं. हस्तिनापूरची धुरा आता युधिष्ठिराच्या योग्य उत्तराधिकाऱ्याच्या हाती आहे. माझी दुसरी प्रतिज्ञाही पूर्ण झाली. आता माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा झालाय. मुक्ती या देहाची होईल, पण या भीषण युद्धाचे जे घाव माझ्या आत्म्यावर आहेत त्या वेदनेतून मुक्ती कशी मिळवू? या दुर्दशेला कारणीभूत मीच
जन्माआधीपासून शापित असलेला या क्लेशकारी प्रदीर्घ जगण्यातून आता मुक्तीच्या क्षणांची, त्या उत्तरायणातल्या पहिल्या सूर्य किरणांची आतुरतेनं वाट पाहणारा मीच तो दुर्दैवी गंगापुत्र भीष्म. माते,